खंडेनाथ क्रिकेट क्लब गराडे संघाने नक्कीच मिळवलाय। तर दुसरी मॅच देखील तितकीच महत्त्वपूर्ण आहे। एका बाजूने चॅलेंजर्स स्पोर्ट्स क्लब एकतपूर मुंजवडी आहे, तर दुसऱ्या बाजूने सनराइज क्रिकेट क्लब मावडी कप असं मात्र लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल। एका बाजूने मावडी आहे तर दुसऱ्या बाजूने मुंजवडी आहे। दोन्ही संघ बलाढ्य ताकदीचे आहेत, परंतु अगदी जो मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करेल, अपार कष्ट घेईल, त्याला मात्र यश मैदानाच्या आतमध्ये सापडलं जाईल। बॉल पाठवा, नवीन बॉल मैदानाच्या आतमध्ये पाठवा। संघर्षाचा खेळ म्हणजे क्रिकेट। अजून एक बॉल द्या। माळशिरस नगरीचे असणारे सामाजिक कार्यकर्ते आदरणीय प्रशांतजी यादव साहेबांचं देखील शुभागमन होत आहे। आपलंही मनापासून स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत। पहिल्याच सामन्यामध्ये आपण पाहिलं अगदी जबरदस्त खेळ पाहायला मिळाला। युवराज नक्कीच जबरदस्त अगदी फलंदाजी करताना पाहायला मिळाला युवराज जगदाळे, आणि तदनंतर गराडे संघाला मिळालेलं यश जे आपण सर्वांनी पाहिलंय। परंतु हाही सामना दोन्ही संघ मातब्बल ताकदीचे आहेत, समान ताकदीचे आहेत, परंतु इथे लढणं देखील गरजेचं असेल। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईकला आपण पाहूया अभिजित आहे, तर नॉन स्ट्राईकच्या दिशेने रोहित ही जोडी नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल। ज्याच्या नावातच जीत आहे तो अभिजित ऑन स्ट्राईक, तर ज्याच्या फलंदाजीने क्रिकेट रसिकांना केलंय मोहित, त्याचं नाव आहे मैदानाच्या आतमध्ये रोहित। 5 षटकांचा सामना, गोलंदाज षटक क्रमांक पहिलं हनुमंत। अभिजित ऑन स्ट्राईक, लेट्स दी प्ले। सामन्याला सुरुवात। पहिला चेंडू आपण पाहूया डाव्या एसटीच्या खूप दूरवरती राहतोय पहिला चेंडू, परंतु तिथे अगदी शरीराला स्पर्श असावा, यष्ट्यांवरून चेंडू गेला असावा। पंचांचा इथे कोणताच इशारा नसेल, डॉट बॉलचा इशारा येईल। चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये, गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहेत हनुमंत। हा चेंडू आपण पाहूया पुन्हा एकदा, बाउंस भरारी घेतो, क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतील, तिथे झेल टिपलाय, व्हॉट कॉच, आणि पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये बसला जाईल। अभिजित बॅक टू द पेव्हिलियन, फलंदाज बाद। इश्क की छाओ पाओगे नीचे जन्नत होगी, शाम रात में कायनात वो यार मेरा सैयो सैयो। चल छैया 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 छैया, चल छैया 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 छैया, छैया 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 छैया, चल छैया 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 छैया। अगदी जबरदस्त कामकाज पहिल्या षटकामध्ये हनुमंतचं पाहायला मिळतंय, तर एक लाजवाब झेल अगदी आपण पाहिलाय टिपला जातोय धनंजयच्या माध्यमातून, आणि पहिला धक्का अभिजितच्या रूपाने बसला जाईल। तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत मयूर, स्वास्थ्यामध्ये परतलाय, शून्यातून विश्वाची निर्मिती करायची आहे। अनेक दिग्गज आपण पाहिले शून्यातून विश्वाची निर्मिती करत असताना इथे देखील या सामन्यामध्ये शून्यातून विश्वाची निर्मिती करायची आहे, आणि त्यासाठी प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करावे लागतील। शून्यात जन्मला आम्ही, हा चेंडू आपण पाहूया बॅकफूटवरती सरकले, हलक्या हाताने दिशा दिली आहे, क्षेत्ररक्षक तिथे आहेत, शॉर्ट कव्हर क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळेल। तोपर्यंत एक धाव आणि एका धावेबरोबर संघाचं खातं देखील मैदानाच्या आतमध्ये उघडलं जात आहे। एक धाव फलकावरती आहे एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये। हा चेंडू पुन्हा एकदा सन्मान दिलाय, तिथे एस्टनच्या पाठीमागून क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतील, तोपर्यंत पुनश्च एकदा एक सिंगल येते। धाव फलकावरती 2 धावा। कमालीचं कामकाज हनुमंत पहिल्या षटकामध्ये नक्कीच हातात आहेत। हा देखील चेंडू आडव्या बॅटने नक्कीच खेळून काढलाय, तिथे शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत, तोपर्यंत पुनश्च एकदा एक वेगवान सिंगल डबलचं समीकरण पहिल्या षटकामध्ये जे बनवलं जात आहे, आणि इथे कोणत्याच प्रकारचा मोठा फटका खेळण्याचा प्रयास दोनही फलंदाज करत नाहीयेत, परंतु पॉवर प्लेचं षटक आहे, इथे धावा जमवायच्या आहेत। हा चेंडू पुन्हा एकदा हलक्याशा हाताने नक्कीच खेळून काढला, इथे देखील क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतील, तोपर्यंत एक धाव जी मैदानाच्या आतमध्ये येते। षटक संपलं जाईल पहिल्या क्रमांकाचं, अगदी जबरदस्त षटक पाहायला मिळालं हनुमंताचं। 4 धावा खर्च केल्या, एक विकेट देखील टिपली आहे, आणि 4 धावसंख्येवरती धावफलक स्थिर आहे। पहिलं षटक संपलंय। शून्यातून विश्वाची निर्मिती करायची जर जिद्द ज्याच्या अंगी असते त्यांना पराभवाची भीती कधीच वाटत नाही,
ज्याला पराभवाची भीती असते तो माणूस कधी जिंकू शकत नाही, कारण जिंकण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते आणि ती मेहनत या मॅचमध्ये आता मैदानाच्या आतमध्ये घ्यावीच लागेल, कारण दोनही संघ मातब्बल ताकदीचे मैदानाच्या आतमध्ये आहेत. पहिलं षटक हनुमंतचं आपण पाहिलं, अगदी कमालीचं आलंय, एक विकेट देखील टिपली आहे. त्यानंतर 4 धावा अगदी खर्च केल्यात. स्वस्तामध्ये नक्कीच षटक हाताळताना पाहायला मिळाले, परंतु इथे आता दुसरं षटक धनंजय घेऊन येतील. फलंदाज आक्रमण करणार का, प्रश्नचिन्ह आपल्या सर्वांच्या समोर आहे. आक्रमण होणं गरजेचं आहे. हा चेंडू आपण पाहूया, समोरच्या दिशेने मोठा फटका तर येतोय, तिथे क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली टिपला जाईल झेल आणि दुसरा धक्का मैदानाच्या आतमध्ये मावडी संघाला बसला जातोय. फलंदाज बाद. दोन धक्के महत्वपूर्ण मैदानाच्या आतमध्ये बसलेत, तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. जुनेद कशा प्रकारचं कामकाज करतील. सुरुवातीच्याच काळामध्ये संघ थोडासा अडचणीत सापडलाय. मी नेहमी सांगत असतो, जब हार अंधकार की तरह छा जाए, जब हार अंधकार की तरह छा जाए तो याद रखना साथियों, कामयाबी का चिराग अक्सर संघर्ष की लौ से ही जलता है. इथं संघर्ष मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. संघर्षातून मैदानाच्या आतमध्ये धावा बनवाव्या लागतील. गोलंदाज धनंजय. हा जुने 10 चेंडू आडव्या बॅटने नक्कीच खेळत आहेत. अलॉंग दी कार्पेट फटका, जमिनीला समांतर फटका पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक आहेत हनुमंत, चांगलं क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळेल. तोपर्यंत पुनश्च एकदा एक सिंगल येते. धावफल एका धावेच्या मदतीने 5 धावा धावफलकावरती. दुसरंही षटक जबरदस्त आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. एका बाजूने जुनेद आहेत, तर आता स्ट्राईकच्या दिशेने मयूर. ही जोडी नक्कीच पाहायला मिळते. सलामीचे दोनही फलंदाज नक्कीच बाद होताना पाहायला मिळाले. अभिजित बाद झाले, त्यांच्या पाठोपाठ रोहित देखील बाद होताना पाहायला मिळाले. आता गड सावरायचा आहे, किल्ला सावरायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूने नक्कीच मयूरला, तर दुसऱ्या बाजूने जुनेदला. आता कोणाला तरी मैदानाच्या आतमध्ये बाजी प्रभू देशपांडे व्हावं लागेल आणि खिंड लढवावी लागेल, कारण हा सामना दोन्ही टीमसाठी महत्त्वपूर्ण आहे. अगदी पावन खिंड आठवा. जोपर्यंत राजे विशालगडावरती पोहोचत नाही तोपर्यंत मात्र पावनखंड बाजी प्रभूंनी लढवली होती. त्याचप्रमाणे आता बाजी प्रभू मैदानाच्या आतमध्ये होणार का मयूर. धनंजय हा चेंडू पुन्हा एकदा आडव्या बॅटने नक्कीच खेळला. जमिनीला समांतर फटका, क्षेत्ररक्षक चेंडूवरती येत आहेत. इथं देखील 1 मोर सिंगल. धावफल एका धावेच्या मदतीने 6 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलोय. शांत प्रकारचं वातावरण, परंतु ही वादळापूर्वीची शांतता आहे की काय हे देखील पाहणं गरजेचं असेल. क्रिकेटची लढाई, गंगाराम दादा चषक. हा चेंडू आपण पाहूया पुन्हा एकदा. परफेक्ट तिथे गॅप मध्ये खेळला होता, परंतु क्षेत्ररक्षक आहेत मिड ऑफ क्षेत्रामध्ये. जबरदस्त क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळेल. तोपर्यंत पुनश्च एकदा एक धाव जी येताना पाहायला मिळेल. गोलंदाज धनंजय, षटक क्रमांक 2. अफलातून गोलंदाजी आहे. हा चेंडू देखील पुन्हा एकदा तिथे क्षेत्ररक्षक आहे. मिसफील्ड होताना पाहायला मिळते, परंतु तिथे बॅकअपचं काम देखील खराब. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. हे असते हे 4 के चौकार. Come into the club, I wanna spray champagne, come on, let's move on. Can you hear the beat drop? धावफलकावरती चौकाराच्या मदतीने नक्कीच वाढ होते. धावफलकावरती 11 धावा आहेत. स्ट्राईकच्या दिशेने मयूर आहे. मयूर आक्रमण नक्कीच करताना पाहायला मिळाले धनंजयच्या गोलंदाजीवरती. आणि इथे पॉवर प्ले मध्ये धावा जमवण्यासाठी सुरुवात नक्कीच मयूर देखील करताना पाहायला मिळत आहेत. सुरुवात होणं गरजेचं आहे. हा चेंडू आपण पाहूया पुन्हा एकदा बॅकफूटवरती सरकलेत. हलक्याच्या हाताने दिशा दिली आहे.
शॉर्ट पॉईंट क्षेत्रामध्ये नक्कीच क्षेत्ररक्षक आहेत तिथे तैनात. तोपर्यंत पुनश्च एकदा वन मोर सिंगल येताना पाहायला मिळेल. षटकं संपतायत. दोन षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा आहेत 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 12 धावा. 12 धावा धावफलकावरती आहेत. खरं तर आज इतिहासाचा दिवस म्हणून आजच्या दिवसाकडे पाहिलं जातं. 12 म्हटलं की 12 जानेवारी नक्कीच आपल्याला आठवेल. 12 जानेवारी ज्या मातेने हिंदवी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं त्या मासाहेब जिजाऊ यांची जयंती. नक्कीच आज उभ्या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर उभ्या देशभरामध्ये नक्कीच जी साजरी केली जाईल. स्वराज्य जननी म्हणून राजमाता जिजाऊ यांच्याकडे आपण सर्वच जण पाहतो. तर त्याचप्रमाणे 12 जानेवारी म्हटलं की नक्कीच युगपुरुष स्वामी विवेकानंद यांची देखील जयंती आहे. आज इतिहासाचा दिवस आहे. छत्रपती शिवरायांना ज्ञान, चारित्र्य, चातुर्य, संघटन व पराक्रम अशा राजस्व सत्व गुणांचे बाळकडू देणाऱ्या राजमाता त्या राजमाता जिजाऊंचा आज नक्कीच जयंती आहे. आणि मोठ्या उत्साहामध्ये जयंती सोहळा देखील अगदी अनेक गावांमध्ये साजरी केली जाताना आपल्याला पाहायला मिळेल. तर दुसऱ्या बाजूने स्वामी विवेकानंद जीवनात जोखीम पत्करा आणि जिंकला तर नेतृत्व कराल आणि हरला तर इतरांना मार्ग दाखवाल असे सांगणारे गुरु म्हणून स्वामी विवेकानंदांकडे आपण पाहतो. आणि त्यांची देखील आज जयंती आहे. हा इतिहास या महाराष्ट्राचा आहे. आणि खरं तर संतांची, कर्मवीरांची आणि शूरवीरांची भूमी म्हणून या भूमीकडे पाहिलं जातं. पुनश्च एकदा जयंतीनिमित्त दोनही महापुरुषांना विनम्र असं अभिवादन नक्कीच गंगारामदादा चषकाच्या वतीने देखील असेल. षटक क्रमांक 3 संघासाठी तिसरं तर वैयक्तिक दुसरं हनुमंत. हा चेंडू पुन्हा एकदा हलक्याच्या हाताने खेळलाय. तिथे चेंडूने घेतलाय गुंगारा आणि चेंडू देखील जाईल सीमारेषेच्या अगदी बाहेर 4 धावेंसाठी. चौकार. धावफलक चौकाराच्या मदतीने पुढे जाते. धावफलकावरती 16 धावा आहेत. हिंदवी स्वराज्याचं बाळकडू नक्कीच मासाहेब जिजाऊंनी शिवरायांना जे दिलं गेलं आणि तदनंतरून स्वराज्य निर्माण झालं आणि स्वराज्याचं तोरण वयाच्या 16व्या वर्षी छत्रपती शिवरायांनी बांधलं. हा इतिहास स्वराज्याचा आहे. 18 पगड जातीचे मावळे एकत्रित केले आणि तदनंतर वयाच्या 16व्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरामध्ये हिंदवी स्वराज्याची घेतलेली शपथ आणि तदनंतर स्वराज्याचं बांधलेलं तोरण आपण सर्वांनी पाहिलं. अगदी 50 वर्षामध्ये 350हून अधिक किल्ले या स्वराज्यामध्ये होते. हा इतिहास या मातीचा आहे. पुरंदर तालुक्याला देखील फार मोठा इतिहास आहे. हा चेंडू पुन्हा एकदा हलक्याच्या हाताने खेळला. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती पाहायला मिळतात. तिथे फार मोठी दरी क्षेत्ररक्षक धावतायत. 76 लागली आहे. सीमारेषेच्या अगदी जवळपास चेंडू अडवण्याचा प्रयत्न तिथे नक्कीच यशस्वी ठरलाय आणि तोपर्यंत साज, बाज आणि ताज अशा 3 धावा आहेत. प्रणय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतायत. कमालीचं क्षेत्ररक्षण संघासाठी 1 धाव वाचवली आहे. एका धाबेचं महत्व टेनिस क्रिकेटमध्ये आहे. अगदी दुसराच दिवस आठवा. भुपगाव संघाला 1 धावेवरून स्पर्धेच्या बाहेर जावं लागलं होतं. बुन से बनताय सागर. 1 धाव जमवावी लागेल, वाचवावी लागेल. धावफलकावरती धावा आहेत 19. जगात भारी 19 फेब्रुवारी छत्रपती शिवरायांची जयंती. 19 फेब्रुवारी 1630चा कालखंड. जुन्नर तालुका आणि जुन्नर तालुक्यातील असणारा शिवनेरी किल्ला. तर शिवनेरीची किल्ल्याच्या पायथ्याशी असणारं कुसूर गाव. त्या कुसूर गावामध्ये छत्रपती शिवरायांचा जन्म झाला. अगदी लहानपण शिवनेरीवरती गेलं आणि तदनंतर हिंदवी स्वराज्य देखील उभारलं गेलं छत्रपती शिवरायांच्या माध्यमातून. हा स्वराज्याचा इतिहास आहे. तर न्यू बॅटर मला वाटतं क्षेत्ररक्षक म्हणून ऋषिकेशला इन केले. आता अगदी अनेक स्पर्धा ऋषिकेश जुरंगीने देखील गाजवल्यात आणि याही सामन्यामध्ये तशाच प्रकारचं कामकाज ऋषीला करावं लागेल. एका बाजूने मावडी संघ आहे तर दुसऱ्या बाजूने एकतपूर मुंजवडी चॅलेंजर्स स्पोर्ट्स क्लब एका बाजूने आहे तर दुसऱ्या बाजूने
सनराइज स्पोर्ट्स क्लब मावडी अशी लढत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय। ऋषिकेशला मात्र इन केलंय आता संघामध्ये, अगदी बलाढ्य ताकदीचा खेळाडू आहे। अनेक स्पर्धा ऋषीने देखील गाजवल्यात। थोडंसं चर्चा विनिमय सुरू होता, परंतु नक्कीच मावडी संघाने देखील होकार दिलाय की खेळू द्या ऋषीला। खेळाडू वृत्ती पाहायला मिळाली। धावफलकावरती आपण पाहूया धावा आहेत 19। षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये हनुमंताचं सुरू आहे। अगदी पहिल्या 2 चेंडूंवरती आक्रमण झाले हनुमंतावरती देखील। स्ट्राईकला जुनेद, हा चेंडू देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता। इथे टप्पा खाल्यानंतर चेंडू थोडासा खाली राहिला, इन स्विंग आउट होताना पाहायला मिळाला चेंडू। अगदी डॉट बॉल इथे देखील येताना पाहायला मिळेल। चांगले चेंडू मैदानाच्या आतमध्ये हनुमंताच्या भात्यातून येत आहेत। शस्त्रास्त्र आज बाहेर काढले जातील यात मात्र शंका नाहीये। हा चेंडू दांडीगुल क्लीन बोर्ड होताना पाहायला मिळेल आणि जुनेदला इथे परतावं लागेल। फलंदाज बाद। बाद होता जुनेद तर न्यू बॅटर जयदीप मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतील। 3 महत्त्वपूर्ण धक्के मैदानाच्या आतमध्ये बसलेत आणि संघ थोडासा अडचणीत देखील प्रवास करतोय। एका बाजूने आपण पाहिलं अभिजित बाद झाले, रोहित बाद झाले, त्याच पाठोपाठ आता तिसरी विकेट जुनेदची देखील मिळाली जाते। परंतु आता जयदीप आणि दुसऱ्या बाजूने मयूर या जोडीला मैदानाच्या आतमध्ये विकेट ठेवून नक्कीच लढावं लागेल यात मात्र शंका नाहीये। धावफलकावरती आपण पाहूया धावा आहेत 19 धाव संख्येवरती तिसरा धक्का बसलाय। अगदी आज देखील 6 सामने मैदानावरती पाहायचेत। आतापर्यंत 3 संघ जाऊन पोहोचलेत जे बक्षीस पात्र फेरीमध्ये आहेत। पहिल्या दिवशी आपण पाहिलं लक्ष्मी माता स्पोर्ट्स क्लब पिसर्वे संघ, दुसऱ्या दिवशी गोलंदाजीचा नक्कीच एक जबरदस्त प्रदर्शन नक्कीच आपण पाहिलं वासुकी बॉय जेजुरी संघाचं, आणि वासुकी बॉय जेजुरी संघ देखील जाऊन पोहोचलाय बक्षीस पात्र फेरीमध्ये। कालच्या दिवसभरामध्ये आपण पाहिलं नक्कीच वेळू संघ नक्कीच जाऊन पोहोचलाय बक्षीस पात्र फेरीमध्ये। तर आज कोणता यासाठी या लढती मैदानावरती आपण पाहतोय। हनुमंत पुन्हा एकदा सज्ज आहेत। स्ट्राईकला जयदीप, हा चेंडू देखील इथे बॅट आणि बॉलचा कोणता संपर्क नाही। इथे नक्कीच डॉट बॉल येताना पाहायला मिळेल। षटक संपतंय मैदानाच्या आतमध्ये। तिसऱ्या क्रमांकाचं 3 षटकांचा खेळ संपला जाईल। 19 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आहेत। उर्वरित 12 चेंडू आणि धावा किती? धावांचा महामेरू रचावा लागेल। परंतु या मैदानावरती आपण पाहिले गोलंदाज देखील धुमाकूळ घालू शकतात, हा इतिहास या मैदानावरचा आहे। षटकार हॅट्रिक आपण पाहिली, चौकार हॅट्रिक आपण पाहिली, विकेट हॅट्रिक देखील या मैदानावरती होताना आपण पाहिली। परंतु आज देखील इतिहास रचणारी कामगिरी करणार का? बंटी घाटेने आक्रमण केलं, 4 षटकार त्याचे आपण पाहिले। अनेक क्रिकेट रसिकांच्या पुरंदर तालुक्याच्या प्रत्येक खेळाडूच्या स्टेटसला ती व्हिडिओ होती, बंटी घाटेचे षटकार। इथे आज रेकॉर्ड कोण बनवणार यासाठी अगदी क्रिकेट मैदानावरती अगदी आपण पाहतोय ईडन गार्डन नक्कीच आहे गाराडे नगरीचं। ढोराळ्याची माळ या ठिकाणी मात्र क्रिकेटची स्पर्धा, परंतु इथे रेकॉर्ड बनवले जाणार का हे देखील पाहणं गरजेचं आहे। गंगाराम दादा चषक 5वा दिवस मोठ्या उत्साहामध्ये संपन्न होतोय। अगदी उद्या 1 हाफ आणि तदनंतर मेगा फायनल या स्पर्धेची 14 तारखेला रंगताना देखील पाहायला मिळेल। अनेक मान्यवर मंडळींचा शामियाना उभारला जाईल आणि तदनंतर मात्र मोठ्या उत्साहामध्ये क्रिकेटची स्पर्धेचं मेगा फायनल देखील आपल्याला पाहायला मिळेल यात मात्र शंका नाहीये। गोलंदाज सज्ज ऋषी, हा चेंडू आपण पाहूया समोरच्या दिशेने नक्कीच खेळून काढला, क्षेत्ररक्षक तिथे आहे, पायाच्या साहाय्याने चेंडू अडवण्याचा प्रयत्न, तोपर्यंत सिंगल तर घेतली आहे। दुसऱ्या धावेसाठी प्रयास होतोय, 2 धावा पाहता पाहता येतील।
धावफलक 2च्या मदतीने पुढे जाते. धावफलकावरती 21 धावा. 21 लॉस ऑफ 3 विकेट्स. तीन बाद 21 धावा. गोलंदाज सज्ज आहेत. हा चेंडू देखील समोरच्या दिशेने आक्रमण आहे. तिथे क्षेत्ररक्षक आपण पाहूया. मिस टाइम शॉट होता. अगदी डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रातील क्षेत्ररक्षक चेंडूवरती येत आहेत आणि तदनंतर इथे देखील एक धाव येताना पाहायला मिळेल. धावफलक 1च्या मदतीने 22 धावा पाहायला मिळत आहेत. 22 धाव संख्येवरती धावफलक जाऊन पोहोचलंय. अगदी चर्चा करत होतो आपण आज जिजाऊ मासाहेबांची जयंती आहे. अनेक गुण नक्कीच राजमाता जिजाऊंचे घेण्यासारखे आहेत. त्याकडे देखील तुम्हाला येणाऱ्या वेळेमध्ये घेऊन जाईल. हा चेंडू बॅकफुटवरती सरकले दिशा दिली आहे. तिथे क्षेत्ररक्षक आहेत तैनात. संधी आहे तिथे परंतु बालबाल बचावले. तोपर्यंत पुनश्च एकदा एक धाव येईल. धावफलकावरती 23 धावा. ऋषी झुरंगे कमालीचं कामकाज मैदानाच्या आतमध्ये करतायत. पुन्हा एकदा सज्ज आहेत ऋषी. का मला आमंत्रित केलंय संघामध्ये याची प्रचिती याही मॅच मध्ये देतील. हा चेंडू आपण पाहूया. खोलवर टप्प्याचा पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न होता. इथे देखील अगदी आपण पाहूया लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल येताना पाहायला मिळेल. भैया काकडे सर आणि दुसऱ्या बाजूने तुषार मेटे सर नक्कीच पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. पुरंदर तालुक्याला लाभलेले अनमोल रत्न म्हणून आम्ही दोनही पंचांकडे नेहमीच पाहत असतो. पैकी गोलंदाजांचा कर्दन काळ म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि या स्पर्धेमध्ये चाणक्य कामकाज दोनही पंचांचं पाहायला मिळेल. इथं देखील चेंडू डॉट्स. इथं देखील चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. ऋषी झुरंगे कमालीचं कामकाज करतायत. अवघ्या 5 चेंडूंमध्ये 5 धावा खर्च करताना पाहायला मिळाले. 3 सिंगल एका चेंडूवरती 2 धावा अशा 5 धावा येतील. 5 चेंडूंमध्ये 1 चेंडू डॉट देखील आहे. इथं देखील निर्धाव चेंडू डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये. याचबरोबर षटक संपतंय 4थ्या क्रमांकाचं. 4 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती धावा आहेत. 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 24. शेवटचं षटक अंतिमचं षटक देत ओव्हर निर्णायक षटक हाणामारीचं षटक म्हणून या षटकाकडे पाहिलं जाईल. नाश्ता सुरू झालाय पाठीमागच्या बाजूला. नवखंडेनाथ हॉटेल स्वखर्चाने तो नाश्ता असेल याची देखील नोंद घ्या. नवखंडेनाथ हॉटेल आहे पाठीमागच्या बाजूला. अगदी 5 दिवस चांगलं कामकाज त्यांचं देखील पाहायला मिळतंय. क्वालिटी भेळ आणि मिसळ देखील त्या ठिकाणी आहे. आम्ही देखील चाकली तुम्ही देखील चाका. शेवटचं षटक शेखर गोलंदाजीच्या माध्यमातून आहेत. शेखर तर स्ट्राईकला मयूर क्षमता आहे. पहिला चेंडू मोठा फटका घेण्याचा प्रयत्न होता. तिथे अगदी चेंडू फाईन लेग क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय आणि सीमारेषा देखील फोडेल. इथे धावा येत आहेत 4 चौकार. 2 पंच चर्चा करतील आणि तदनंतर निर्णय देखील कळवला जाईल. महत्वपूर्ण मॅच आणि तिथे 2 पंच चर्चा करतायत. अगदी पंच आपल्या जागेवरती येतील आणि त्यानंतर निर्णय देखील कळवला जाईल. इथे एज आहे की नाही यासाठी मात्र 2 पंच. नो बॉल थ्रो गोलंदाजीचा नो इथे नक्कीच पंचांच्या माध्यमातून कळवलाय. आता गोलंदाज देखील बॅन होतील या सामन्यासाठी. अर्थात 5 धावा इथे येतील आणि यानंतरचा चेंडू फ्री हिट देखील असेल. चुकीला माफी नाहीये. 1 ऑक्टोबर 2005 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फ्री हिट हा नियम लागू झाला आणि तदनंतर फलंदाजांची दिवाळी म्हणून या चेंडूकडे पाहिलं जातं. इथे दिवाळी साजरी होणार का? धावफलकावरती धावा आहेत 29 धावा. तर गोलंदाजी मार्फत गोलंदाज हेमंत. सर पेनल्टी आहे का? पेनल्टी नाहीये.
फ्रीड गेंद आहे, तुम्हाला क्षेत्ररक्षण बदलता येणार नाही याची नोंद घ्या. अगदी या अगोदरच्या चेंडूला ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण होतं त्याच पद्धतीने क्षेत्ररक्षण ठेवावं लागेल. अगदी छोटे छोटे नियम आंतरराष्ट्रीय क्रिकेटला देखील आहे. अगदी 42 नियमांचा असणारा खेळ म्हणजे क्रिकेट आपण अनुभवतोय. अगदी प्रत्येक हालचालीला मात्र नियम आहेत इथे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. हेमंत स्ट्राईकला, मयूर शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये बारगस्त आहे. गंगाराम दादा चषक मोठ्या उत्साहामध्ये संपन्न होत आहे. दिवस क्रमांक 5 दुसरी लढत, कोण विजय होणार यासाठी हा सामना रंगला जाईल. हा चेंडू आपण पाहूया, कमालीचा येतोय. डॉट बॉल, निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आहे. चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. नक्कीच गोलंदाज हेमंतच्या माध्यमातून येईल. डॉट बॉल. अजूनही शेवटच्या षटकातील 5 चेंडू बाकी आहेत. हा चेंडू आपण पाहूया पुन्हा एकदा आडवा बॅटने मिड विकेट क्षेत्रामध्ये नक्कीच ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक तिथे आहेत, चेंडूवरती येतील. चेंडूची फेक तिथे आहे अचूक, परंतु बॅकअपचं काम होतोपर्यंत 2 धावा मैदानाच्या आतमध्ये. चित्त्याची चपळाई आणि वाघाची दौड मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. धावफलक 2 धावसंख्येच्या मदतीने पुढे जाते. 31 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज सज्ज होत आहेत मारा करण्यासाठी. हा देखील चेंडू आपण पाहूया. इथे जबरदस्त चेंडू आपण पाहतोय. टप्पा खाल्यानंतर थोडासा आत गिरकी घेताना पाहायला मिळाला. हलकीची एज घेतली आणि सरळ यष्टीरक्षक ऋषीच्या भात्यामध्ये जाऊन नक्कीच हातामध्ये जाऊन सामावलाय. इथे विकेटचं पतन. फलंदाज बाद. तर न्यू बॅटर सूरज मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहेत. सूरजला आता कामकाज करावं लागेल. इथे मयूरला परतावं लागतंय. चांगली खेळी मयूरची देखील पाहायला मिळाली. अगदी 2 चौकार 3 चौकार मयूरच्या बॅटमधून येताना आपण पाहिले आणि धावसंख्येला आकार देण्याचं काम मयूर देखील करत होते. सूरज आता सूर्यासारखी कामगिरी करण का? सूरज म्हणलं की सूर्य तर तळपतोय डोक्यावरती, परंतु ह्या सूरजला देखील तळपावं लागेल कारण सामना महत्त्वपूर्ण आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहेत. आज चेंडू बॅकफुटवरती सरकले, दिशा दिली आहे. अगदी पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येत आहे. सिंगल घेतले. दुसऱ्या धावेसाठी प्रयास, परंतु तिथे एकाच धावेने समाधान मानावं लागेल. धावफलक 1च्या मदतीने पुढे जात आहे. धावफलकावरती 32 धावा आहे. इतिहासाबद्दल आपण चर्चा करत होतो. छत्रपती शिवरायांना तर बाळकडू पाजलंच, परंतु छत्रपती शंभूराजांना देखील अगदी बाळकडू मासाहेब जिजाऊंनी दिलं. इथे देखील एक धाव आली आहे. 33 धावा आहेत. अवघं 32 वर्षाचं आयुष्य माझ्या राजाचं होतं. देश धर्म पर मिटने वाला, शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एकही शंभू राजा था. 32 वर्षाचं आयुष्य होतं. 14 मे या कालखंडामध्ये मात्र पुरंदरच्या पोटी एक धुरंधर जन्माला आला. त्या राजाचं नाव होतं छत्रपती शंभूराजे. अवघं 32 वर्षाचं आयुष्य, 120हून अधिक लढाया संपूर्ण आयुष्यामध्ये लढले. बाईच्या स्वरूपात सिंगल आहे. 120हून अधिक लढाया लढले, परंतु एकही लढाई न हारलेला राजा म्हणून ज्या राजाची इतिहासाने नोंद घेतली त्या राजाचं नाव आहे छत्रपती शंभूराजे. बनवल्या गेल्या धावा 34. विजयासाठी 30 चेंडू आणि 35 धाव्यांची गरज.